अहो अहो ऐका ना, बाहेर या ना जरा. काय ग आता याला काय पाय मोडले होय तुझं? नाही नाही, पाय मस्त चांगले माझे. बाई आतमध्ये आले फुलं तरी असेल तर. आणि ते बी राहू द्या ना, का बाहेर उभं राहिला का कोण जातंय कोण येतंय कळतंय. हे तर पैशाचा विषय निघाला म्हणजे काय, भिंतीनं कान असतात, कशाला उभी ईशाची परीक्षा घ्या. मग ते सगळं राहू द्या, मला सांगा काय करायचं ठरवलंय तुम्ही? कशाचं? हा का, आता कशाचं म्हणजे? काल रातच्याला आपण गोपाळच्या खोलीत नव्हतो गेलो का पैसे दागदागिने शोधायला? हां, ते कुठं गावलंय, त्याचं काय करायचं ठरवलंय? बाई मला तर कळना झालंय. होय आता काय पैशाला काय पाय बी फुटले का काय? घरात पैसे कुठं काय गावले नाही, कुठं ठेवले असतील याने? बाहेर तर ठेवले नसतील ना? आहे का बाहेर कशाचं ठेवतोय? हा ठेवले असतील बरं का बाहेर. ती आपली गोठ्याकडची जागा आहे ना, तिथं तर नसतील ठेवले. होय ना? चला ना एकदा जाऊन बघू ना, हा हुडकू ना. गावले तर गावले, चांगलंच आहे. जायचं का? चल चल तू. या या बघा, इथंच कुठेतरी ना गोट्यामध्ये लपवलं असणारी. आओ बरं आठवलं, हे ड्रम मध्ये बघायचं का? हा इथं लपून ठेवलेले असणारे बरं का त्यांनी. तुम्हाला आठवतं ना, ड्रम वरून किती बांधली होती ती दोघं? मला तर काय वाटतं माहिती का, त्यांचं आहे ना आधीपासून ठरलेलंच असणार आहे का या ड्रामामध्ये पैसे पुरायचे म्हणून. हा चला उघडून बघू. उघडा उघडा. कुठं काय? काय नाही, नुसतं सिमेंट आहे. अहो फोडा ना, मग त्याच्या आतमध्ये असेल ना. फोडा फोडा. ते काय येडे वाटले काय तुला या अशी उघड्यावर पैसे ठेवायला? काय बी बोलते. अरे माझं रागात आहे त्याच्या अंगात, तो असा सहजासहजी पैसा सोडणार नाही. मला वाटतं ना त्याला सुगावं लागला असेल की आपण त्याच्या मागावर आहे म्हणून त्यांनी अशा ठिकाणी पैसे ठेवले असतील ना, कोणाच्या हाताला लागले नाही पाहिजे. हा ते सगळं खरं आहे हो, पण मला सांगा, गोपाळच्या पैशावर बाप म्हणून तुमचा हक्क अधिकार काही आहे का नाही? वा, अजून काय? लई चांगलं सांगायला लागली आहेस रे ह्यासनी. हा अहो हिच्याकडनं तर काय अपेक्षा नाही तुम्हाला, पण तुमचं काय हो? तुम्ही माझ्या गोपाळच्या पैशावर डोळे ठेवणे काहीच कसं वाटत नाही हो तुम्हाला? अगं फुलं तर काय वाटायचं त्याच्यामध्ये? मला सांग, बापाच्या इस्टेटीवर पोरांचा हक्क अधिकार असतोय की नाही? मग पोराच्या कमाईवरती बापाचा हक्क अधिकार नसतोय का? हे बघ रंजे, तो समदा पैसा भक्तांचा आहे, गोपाळचा नाही. अगं मग मी तेच म्हणते ना फुलत आहे. आता उद्या उठून लोकांनी आपल्याकडे हिशोब मागितला तर आपल्याला कशातलंच काय माहित नाही, असं नको ना व्हायला म्हणून. आणि मी तर त्याच्या पुढे जाऊन म्हणते का बाई, उद्याचा देव आला म्हणला रंजे दे हिशोब, कुठल्या तोंडाने त्याच्या समोर जाणार आहे मी? सांग बरं.